नमस्कार मंडळी, आजच्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। मुस्कान रस्तोगी हिने तिच्या नवऱ्याचा खून केला व नंतर मुस्कान व साहिल यांनी शिमला ट्रिपमध्ये नेमकं काय केलं, तसेच सौरभ आणि मुस्कान यांच्या नात्याबद्दलचे उलगडे व सौरभच्या घरच्यांनी मुस्कानवर काय आरोप केले ते आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ। मेरठच्या इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या सौरभ राजपूत आणि मुस्कान रस्तोगी यांचा प्रेमविवाह झाला। मर्चंट नेव्हीचा कोर्स केलेल्या सौरभला लंडनमध्ये नोकरी लागली। 2016 मध्ये तो मेरठला घरी आला तेव्हा त्याने मुस्कानशी लग्न करायचं आहे असं घरच्यांना सांगितलं। तेव्हा त्याला घरच्यांनी विरोध केला। सौरभ व मुस्कान हे दोघे घर सोडून निघून गेले। त्यावेळी सौरभला घरच्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला व त्याने कोणाचे काही ऐकले नाही। पुन्हा काही दिवसांनी हे दोघे पळून गेले व लग्न करून परत आले व सौरभच्या हट्टामुळे सौरभच्या घरच्यांनी मुस्कानला सून म्हणून स्वीकारले। पुढे सौरभ लंडनला गेला व 6 महिने मुस्कान सासरी राहिली, पण छोट्या मोठ्या कारणावरून ती घरच्यांशी भांडायची। सौरभ घरी आल्यावर त्याच्या घरच्यांनी त्याला या सगळ्या गोष्टीची माहिती दिली व पुढे सौरभ व मुस्कान इंदिरानगर येथे किरायाच्या घरात राहू लागले। या सर्व गोष्टीचा सौरभच्या वडिलांना राग आला व त्यांनी त्यांच्याशी सर्व संबंध तोडले, आपल्या संपत्तीतूनही बेदखल केले। पण सौरभ आपल्या भाऊ, आई आणि बहिणीशी फोनवरून बोलायचा अशी माहिती सौरभच्या आईने दिली। पुढे काही दिवसांनी सौरभ आणि मुस्कान यांना एक मुलगी झाली, पण सौरभ लंडनला असताना मुस्कानची तिच्या शालेय मित्र साहिल यांच्याशी जवळीक वाढली। दोघे 8वी पर्यंत एकाच शाळेत शिकत होते। शाळेत असताना त्यांचं एकमेकावर प्रेमही होतं, पण पुढे 9वीत मुस्कानने शाळा सोडली व त्यानंतर हे दोघे एकमेकांना भेटले नाहीत। 2019 मध्ये शाळेच्या मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून हे दोघे पुन्हा संपर्कात आले। सौरभ लंडनला असल्यामुळे मुस्कानला एकटं वाटत होतं। फोनवर बोलता बोलता या दोघांच्या गाठीभेटी सुरू झाल्या। पुढे मुस्कान आपल्या मुलीला माहेरी ठेवून साहिलच्या घरी जायची, तर कधी साहिलला आपल्या घरी बोलवायची। तिने शेजारच्यांना साहिल माझा भाऊ आहे असे सांगितले। त्यांच्या या संबंधाबद्दल 2021 मध्ये सौरभला समजले व त्याने मुस्कानशी घटस्फोटही मागितला, पण मुस्कानचा डोळा सौरभच्या पैशावर होता, त्यामुळे तिने सौरभला घटस्फोट दिला नाही। मुलगी लहान असल्याने मुस्कानला एक चान्स देण्याचे ठरवले असं सौरभच्या भावाने माध्यमांशी बोलताना सांगितले। मुस्कान आणि साहिल यांनी सौरभची हत्या कशी केली याची माहिती पोलीस तपासात समोर आली। 3 मार्चच्या रात्री मुस्कानने सौरभच्या भाजीत झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या। सौरभ बेशुद्ध झाला। मुलीला झोपी घालून मुस्कानने साहिलला फोन करून घरी बोलावले। बेशुद्ध पडलेल्या सौरभच्या छातीवर साहिलने मुस्कानला बसायला सांगितले व तिच्या हातात धारदार सुरा दिला आणि त्याच्या छातीत खुपसायला सांगितले। जेव्हा मुस्कान घाबरली तेव्हा साहिलने तिचा हात धरला आणि सौरभच्या छातीत 3 वेळा सुरा खुपसला। सौरभचा जीव गेल्यावर साहिलने सौरभच्या मृतदेहाचे तुकडे केले आणि ते सिमेंट टाकून एका मोठ्या ड्रममध्ये भरले। मुस्कानने आपल्या मुलीला माहेरी ठेवली व ती शिमल्याला निघून गेली। या दोघांच्या शिमला ट्रिपचे फोटो सध्या खूप व्हायरल होत आहेत। हे दोघे तिथे ज्या गाडीतून फिरत होते त्या गाडीच्या ड्रायव्हरनेही पोलिसांना सगळी माहिती दिली। 4 मार्चला हिमाचल प्रदेशातून यांनी संध्याकाळी अजय सिंग यांची गाडी बुक केली। 5 मार्चला दुपारी या दोघांना कुल्लू येथील कसोल येथे सोडल्याचं अजय सिंग यांनी सांगितलं। या ठिकाणी हे दोघे 5 दिवस राहिले व होळी साजरी केली। तोंडाला रंग लावून हसतानाचे त्यांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले। सौरभची एवढ्या क्रूरपणे हत्या केल्याचा कुठलाही पश्चाताप त्यांच्या तोंडावर दिसत नव्हता। गाडी ड्रायव्हर अजय सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे गाडीत एकमेकाशी खूप कमी बोलायचे। मुस्कान तर प्रवासात जास्त वेळ झोपलेली असायची। ती आपल्या आईसोबत फोन आणि व्हिडिओ कॉलवरून बोलायची, पण फोनवर बोलताना ती गाडी थांबवून सारखं बाहेर जाऊन बोलत होती। पण या दोघांच्या बोलण्यातून वागण्यातून काही संशयास्पद वाटत नव्हतं। ते दोघेही इतर कपल्स प्रमाणे नवरा बायको असल्यासारखे वागत होते। साहिल रोज 2 दारूच्या बाटल्या घ्यायचा, मुस्कानही बियर घ्यायची। साहिल गाडीत सारखी सिगरेट ओढायचा। कसोलमध्ये हे दोघे 5 दिवस राहिल्यानंतर हे दोघे अजय सिंगच्या कॅबमधून कुल्लू मनालीला गेले। तिथे त्यांनी बर्फात राहण्याचा मनसोक्त आनंद घेतला। मुस्कान अजय सिंगशी फक्त व्हॉट्सअपवरून बोलायची
11 मार्चच्या संध्याकाळी 7:30च्या आसपास तिने अजित सिंगला एक व्हॉइस मेसेज केला. उद्या माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे. रात्री 12 वाजता केक कापायचा आहे. तुम्ही केक घेऊन या आणि रूमवर आणून द्या. मला फोन करू नका. मेसेजवरून केक भेटला की नाही ते कळवा. केक आणून दिल्यावर हे माझं सामान आहे. आजची रात्र इथेच राहू द्या. उद्या सकाळी मी घेऊन जातो असं सांगितलं. केकवर मुस्कानने साहिलचे नाव शंकर असे लिहायला सांगितले होते. ती साहिलला शंकर म्हणून हाक मारायची तर तो तिला पार्वती म्हणायचा. कदाचित खरी नावे कोणाला कळू नये म्हणून ते असं करत असावेत असा पोलिसांचा अंदाज आहे. अजित सिंगनं त्यांना 17 तारखेला घरी सोडलं. या संपूर्ण प्रवासासाठी मुस्कानने अजित सिंगला 40,000 रुपये ऑनलाईन पाठवले असं अजित सिंग यांनी सांगितले. 17 मार्चला मुस्कानने आपल्या घरच्यांना सौरभच्या हत्येबद्दल सांगितले व तिच्या घरच्यांनी तिला पोलीस स्टेशनमध्ये नेले व हा सर्व प्रकार उघडकीस आला. आमचा जावई चांगला होता. तो आमच्या मुलीवर आंधळं प्रेम करायचा, पण आमची मुलगी त्याच्या लायक नव्हती असं मुस्कानचे आई वडील सांगत होते. यावेळी मुस्कानची आई कविता मोठमोठ्याने रडत होती. मुस्कान आणि साहिलला फाशी द्या अशी मागणी करत होती. त्यांच्या या भूमिकेचे कौतुक झाले. पण आता सौरभच्या घरच्यांकडून मुस्कानची आई कवितावर गंभीर आरोप केले जात होते. कविता ही मुस्कानची सावत्र आई आहे. सौरभच्या बँक अकाउंटमध्ये 6 लाख रुपये होते. ते मुस्कानच्या अकाउंटवर ट्रान्सफर होत होते. त्याचबरोबर ते कविता रस्तोगीच्या अकाउंटवरही ट्रान्सफर होत होते. सौरभच्या अकाउंटवरून जे 1 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले होते ते मुस्कानच्या अकाउंटवर ट्रान्सफर झाले होते. तर त्याचवेळी काही पैसे तिच्या आईच्या अकाउंटवरही ट्रान्सफर झाले होते. तसंच सौरभच्या भावाने केलेल्या आरोपावरून मुस्कानच्या घरच्यांनी त्याच्याच पैशातून बंगला खरेदी केला होता आणि मुस्कानच्या आईने सौरभच्या पैशातून आयफोनही खरेदी केला होता. यासोबतच पोलिसात तक्रार मुस्कानच्या आईवडिलांनी नाही तर ज्या मजुरांना सौरभच्या शरीराचे तुकडे असणारा ड्रम घेऊन जाण्यासाठी मुस्कान आणि साहिल यांनी बोलवलं होतं त्या मजुरांनी तक्रार दिली होती असे सौरभचा भाऊ राहुल यांनी माध्यमांना बोलताना सांगितले. तर सौरभच्या मित्रांच्या म्हणण्यावरून मुस्कानचे आईवडील या हत्येत सहभागी असून स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी ही भूमिका घेतली आहे. पोलिसांनी मुस्कान व साहिल यांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी होत आहे. मुस्कान व साहिल व्यतिरिक्त आणखी कोणाचा हात या प्रकरणात आहे का याचाही तपास पोलीस करत आहेत. त्यामुळे सौरभ राजपूत हत्याकांडामध्ये आणखी नवीन खुलासे होण्याचे चान्सेस आहेत. सौरभच्या घरच्यांनी केलेल्या आरोपाबद्दलचे तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा. बाकी लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.